आजचे बरेचसे लोक आहेत, 4 वेळा इथं लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला आहे। बरेचशा लोकांच्या तक्रारी आहेत, नुसता अर्ज देऊन त्यांचं मानसिक समाधान करू नका, त्यांचं काम होणं गरजेचं आहे। राहू या ठिकाणी तालुका लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी बरेचसे नागरिक उपस्थित झालेले आहेत। या तालुका लोकशाही दिनाच्या निमित्ताने नेमके प्रशासनाकडून नागरिकांना काय अपेक्षित आहे आणि नाही साहेब, ती गेली आता हा राहूचा 4था लोकशाही दिन आहे। म्हणजे नवीन महायुतीचं सरकार आल्यापासून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी यांना 100 दिवसाचं एक टार्गेट दिलं होतं की 100 दिवसामध्ये सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त लोकांना आपली सेवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवा। त्या निमित्ताने हा 4था लोकशाही दिन राहू या ठिकाणी म्हणजे स्वतः आमदारांच्या गावामध्ये होत आहे। आमची एवढीच अपेक्षा आहे की मागच्या लोकशाही दिनाला ज्या आम्ही तक्रारी दिल्या होत्या किंवा जे अर्ज दिले होते गेली 4 लोकशाही दिन हा 4था धरून म्हणजे 3 लोकशाही दिनाला, त्याची सुद्धा उत्तरं साधी आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये। म्हणजे त्यांना दिलेला वेळ हा अपुरा पुरतोय का? या लोकशाही दिनाच्या निमित्ताने राहू पंचक्रोशीतील सर्व सामान्य नागरिकांचे अडीअडचणी सोडवण्याचा कार्यक्रम। हॅलो, नमस्कार। आज तालुका लोकशाही दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। या प्रसंगी उपस्थित तालुक्याचे सर्व प्रशासकीय प्रमुख, राहू आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू भगिनी, मागच्या काही महिन्यांपासून आपण तालुका लोकशाही दिन हा मंडळ स्तरावरती साजरा करण्याचं नियोजन केलं होतं। त्याच्यामध्ये यवतला पहिला लोकशाही दिन केला होता, त्यानंतर देऊळगाव राजाला दुसरा लोकशाही दिन केला होता आणि आज 3रा लोकशाही दिन आपण राहू मंडळामध्ये करत आहोत। तर या लोकशाही दिनाचं जे औचित्य आहे, महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसीय कार्यक्रमाचं मधील निर्देशानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये लोकशाही दिन हा विकेंद्रित स्वरूपात मंडळ स्तरावरती साजरा करण्याचं नियोजन झालं आणि आपल्या तालुक्यामध्ये याला चांगला प्रतिसाद मिळत आहे। याच्यामध्ये शासनाचा एवढाच उद्देश आहे की शासनाचे सर्व घटक जे तालुका स्तरावरती आहेत तर ते मंडळ स्तरावरती उपस्थित राहतील आणि नागरिकांच्या ज्या विविध अडचणी असतील, विभागाअंतर्गत असतील किंवा आंतरविभागीय अडचणी असतील, तर त्या अडचणी कमी वेळात सोडवता येतील, लोकांच्या अडचणी समजून घेता येतील आणि त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न या लोकशाही दिनाच्या माध्यमातून होईल। यासाठी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण जे अर्ज किंवा आपल्या तक्रारी ज्या आणल्या असतील तर त्या 3 प्रतीमध्ये आपल्याला आणायच्या आहेत। पैकी आपला जो नोंदणीचा टेबल आहे तर त्या ठिकाणी पहिला नोंदणी करून आपल्याला टोकन नंबर घ्यायचा आहे आणि संबंधित विभागाकडे 1 प्रत आणि आपल्याकडे स्वतःकडे 1 प्रत आणि नोंदणीच्या ठिकाणी 1 प्रत अशा पद्धतीनं लेखी स्वरूपात आपली जी अडचण आहे तर ती या ठिकाणी मांडायची आहे। पुढच्या महिनाभरात या अडचणीवरती तोडगा काढण्यासाठी आपण सर्व विभागाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहोत। याच्यामध्ये सर्व विभाग हे उपस्थित आहेत। याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी 10वी आणि 12वी हे वर्ष महत्वाचं असतं। आता नुकताच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्यानंतर त्याचे नवीन प्रवेशासाठी लगबग सुरू होणार आहे। तर त्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये आपण महाई सेवा केंद्र आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून आणि महसूल विभाग यांच्या माध्यमातून दाखले वाटपाचं शिबिराचं नियोजन आपण आज, उद्या आणि परवा 3 दिवस सर्व महाई सेवा केंद्रांवरती केलेलं आहे। तर त्यामुळे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी जे पास होणार आहेत आणि ज्यांना भविष्यात दुसऱ्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्या ठिकाणी जे लागणारे उत्पन्न, डोमिसाईल आणि जातीचा दाखला आणि इतर जे दाखले आहेत तर ते दाखले आपल्याला ऍडमिशन पूर्वी जर मिळाले तर आपल्याला ऐनवेळी होणारी गडबड, धावपळ आपली होणार नाही आणि प्रशासनावरती आणि तुमच्यावरती अतिरिक्त ताण येणार नाही याची काळजी, खबरदारी आपण घ्यायची आहे। तर त्यामुळं आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस सर्व महाई सेवा केंद्रांवरती हे दाखले वाटपाचं शिबिर असणार आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या कुटुंबातील किंवा मित्रमंडळीतील जे विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचवून हे दाखले ह्या 3 दिवसाच्या शिबिरमध्ये आपण काढून घ्यावे। याच्यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर आमच्या महसूल विभागामध्ये किंवा मंडळ स्तरावरती मंडळ अधिकारी यांच्याकडे आपल्याला आपल्या अडचणी मांडता येऊ शकतात। एवढीच मी या निमित्तानं व्यक्त करतो।
आशा व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आलेला आहात. आपल्या ज्या अडचणी आहेत तर ते लवकर लवकर सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. तरी आपण या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद करतो आणि सांगतो. धन्यवाद. राहू या ठिकाणी तालुका लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी बरेचसे नागरिक उपस्थित झालेले आहेत. या तालुका लोकशाही दिनाच्या निमित्ताने नेमके प्रशासनाकडून नागरिकांना काय अपेक्षित आहे आणि नागरिकांची कोणती कामं अडीअडचणीचे असतात आणि ते वेळेवर होतात की नाही होत या संदर्भामध्ये अनेक प्रश्न उलटसुलट चर्चा होत आहे. तर या संदर्भामध्ये काही नागरिकांची आपण थेट बोलणे करणार आहोत. नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? डॉक्टर अशोक बापू फडतरे. कुठे राहता? राहणार राहू कोरेगाव भिवर, तालुका दौंड, जिल्हा पुणे. काय सांगाल? आमचं असं म्हणणं आहे साहेब की गेली आता हा राहूचा 4था लोकशाही दिन आहे. म्हणजे नवीन महायुतीचं सरकार आल्यापासून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी यांना 100 दिवसाचं एक टार्गेट दिलं होतं की 100 दिवसामध्ये सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त लोकांना आपली सेवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवा. त्या निमित्ताने हा 4था लोकशाही दिन राहू या ठिकाणी म्हणजे स्वतः आमदारांच्या गावामध्ये होत आहे. आमची एवढीच अपेक्षा आहे की मागच्या लोकशाही दिनाला ज्या आम्ही तक्रारी दिल्या होत्या किंवा जे अर्ज दिले होते गेली 4 लोकशाही दिन हा 4था धरून म्हणजे 3 लोकशाही दिनाला त्याची सुद्धा उत्तरं साधी आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. म्हणजे त्यांना दिलेला वेळ हा अपुरा पुरतोय का आणि सामान्य माणसाने त्यांच्याकडे कसा फॉलोअप घ्यायचा. सामान्य माणसं दौंडपर्यंत जर पोहोचू शकत नसतील त्यासाठी शासनाने खरं तर आमच्या घरापाशी हा लोकशाही दिन साजरा करण्याचा औचित्य राखलेलं आहे. शासनाचा फॉलोअप कदाचित बरोबर असेल पण त्यांच्याकडे काम करणारी जे काही यंत्रणा आहे ती आमच्यापर्यंत का पोहोचत नाही. तुम्ही यापूर्वी लोकशाही दिनामध्ये काही तक्रारी अर्ज केले होते. काय विषय होता त्या संदर्भात? MSCB मध्ये होतं की आमच्या NA क्षेत्रामध्ये पोल उभे केले. दुसरा विषय होता पोलीस स्टेशनमध्ये जे काही राजकीय हस्तक्षेप करून वेगवेगळे गुन्हे दाखल केले जातात आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भात कोणत्याही व्यक्तीला दाद मागण्याची कुठली सोय नसते. तर आम्हाला त्याबद्दल एक माहिती पाहिजे होती. त्याचंही त्यांनी एक उत्तर दिलं नाही. आणि तिसरी गोष्ट होती की ज्या लोकांची पाणंद रस्त्याच्या अडचणी आहेत त्या शासनाकडे ऑलरेडी त्याचे नकाशे उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या संदर्भात मागणी केलेली आहे कारण का पोलीस प्रशासन आणि महसूल हा 2 विभाग येतात. तर नेमकं तुम्ही मग पोलीस प्रशासनाकडे काय माहिती घेतली? 4ही विभागाकडे वेगवेगळे अर्ज केलेले आहेत. 4ही विभागाकडनं एकही उत्तर आलेलं नाही. विशेष म्हणजे स्वतः तहसीलदार साहेबांनी माझ्या रस्त्याच्या बाबतीत माझा निकाल चुकला म्हणून गेली महिनाभर वेळ घेतलाय पण त्यांनी त्याच्यावरती कुठलंही पुनरावलोकन केलेलं नाही. उलट मला कलम 5 प्रमाणे अर्ज करायला लावलाय. नव्याने त्या सगळ्या प्रोसिजर करायला लावल्यात. 1 महिन्याचं मला मुदत दिली. मी सकाळपासून आज सर्कल साहेबांची वाट पाहतोय. वडगाव बांडे कोण सर्कल आहे तुम्हाला? वडगाव बांडे येथील सर्कल आहे. काय नाव त्यांचं? सरोदे म्हणून आहे. ते आजही त्या कामावरती उपलब्ध नाहीयेत. मी सकाळपासून फोन करतोय. त्यांना साहेबांनी एक पत्र दिले. त्यांची फक्त ओसी घेऊन मी त्यांना परत करणार आहे. तर साहेब इथून निघून जातील, सर्कल तिथे येतील पण वेळेवरती कोणी हजर राहत नाही. तुमच्या रस्त्याच्या संदर्भामधले हा विषय कोणत्या गावाचा आहे? कोरेगाव भिवर. कोरेगाव भिवर. आता हा तर 2 वर्ष सुरू आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या राहू गावाचे अनेक दिवसापासून म्हणजे सुभाष अण्णा कुल असतील, रंजनताई कुल असतील, राहुलदादा कुल आहेत आत्ताही. म्हणजे हे आमदारांचं गाव आहे आणि ह्या राहू बेटामध्ये अनेक गावं आहेत. तर या ठिकाणच्या या कामाला तरी प्राधान्य दिलं पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही. प्रत्येक शेवटच्या व्यक्तीला या मार्गातून न्याय मिळाला पाहिजे. दादांनी आम्हाला कधी अडचण केली नाही पण दादांनी सांगितलेल्या लोकांवरती जर दबाव पडत असेल किंवा एखादं काम मार्गस्थ होत नसेल तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? आता तुमचं नेमकं कारण म्हणणं काय आहे? आमचंच नाही, या ठिकाणी जेवढ्या लोकांची पाणंद रस्त्यांचा विषय असेल, स्थानिक एखाद्याचं रेशनिंग कार्डचं काम असेल किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी असतील याचा फॉलोअप 1 महिन्याच्या त्या व्यक्तीला तक्रारदाराला मिळाला पाहिजे. मुळात लोकशाही दिन आपण त्यासाठीच केलेला आहे. लोकशाही दिन ही लोकशाही बळकट करण्यासाठी. हाच जर हेतू यातनं साध्य होत नसेल तर विनाकारण शासनाचा खर्च करून सामान्य माणसाची बोलवण का करता तुम्ही? प्रशासनाने जो कार्यक्रम घेतलाय त्या कार्यक्रमाला दाद देऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. सर 100 दिवसाच्या एकूण जिल्ह्याच्या
100 दिवसाच्या कामगिरीचा आढावा या ठिकाणी का नाही सांगितला? आपला दौंड तालुका कितवा आहे तो सांगावा. साहेबांचं काम जर चांगलं आहे तर दौंड तालुका कितवा आहे, आपलं राहूचं सर्कल कितवं आहे हे कळावं आम्हाला. कसे काम करतात ते कळावं एवढीच इच्छा आहे. आम्हाला कोणाला नावं ठेवून आमचे प्रश्न सुटणार आहेत का? नाही सुटणार. लोकशाही बळकट करण्यासाठी या गोष्टी झाल्या पाहिजेत अशी आमची विनंती. सर्व नागरिकांना माहिती आहोत, आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आहोत, पण आमची अपेक्षा एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. कुठेतरी या लोकशाहीचं बळकटीकरण झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का हे जे लोकशाही दिन केला जातोय हा लोकांची दिशाभूल होते का? 100% याच्यातनं न्याय मिळत नाही. या लोकशाही दिनाचे ज्या कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि ज्या नागरिकांच्या अडीअडचणी आहेत त्या तातडीने सोडवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला पाहिजे अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी केली जात आहे. परंतु यामागेही लोकशाही दिन आयोजित करण्यात आले होते आणि त्या लोकशाही दिनामध्ये केलेल्या मागणीचे पूर्तता शासनाकडून पूर्ण न झाल्याने या स्थानिक लोकांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. लोकशाही दिन आहे आणि गेल्या लोकशाही दिनामध्ये बऱ्याचशा नागरिकांनी काही मागण्या केल्या होत्या तर त्या पूर्ण झाल्या नाहीत. काही रस्त्याचे असतील, काही बांधाचे असतील, तर त्या संदर्भामध्ये काय सांगाल आपण? आता नागरिकांनी जे अर्ज केलेले आहेत तर जे विषय लगेच सुटणारे आहेत तर ते आपण सोडवलेले आहेत. ज्या विषयाला समजून घ्या जर रस्त्याचा विषय असेल तर त्यात स्थळपाणी करणं गरजेचं आहे. आवश्यक असेल तर त्याच्यामध्ये केसेस चालवणं गरजेचं आहे. भूमी अभिलेख करून त्याची मोजणी करून घेणं गरजेचं आहे. यासाठी कालावधी लागणार आहे. तर त्यामुळं हे लोकशाही दिनाचे जे अर्ज आहेत तर ते प्राथम्यानं आपण त्याच्यावरती निर्णय घेतोय. परंतु जो कालावधी लागणार आहे तर तो कालावधी कमी करून त्याच्यात निर्णय घेण्यासाठी आपण प्रयत्नशील. नागरिकांच्या जे प्रोसिजर प्रमाणे अडचणी आहेत त्या किरकोळ आहेत सर, परंतु वेळेत त्या नागरिकांना ते उदाहरणार्थ असं की एखाद्या मृत्यूचं नोंद करणे राहिलेली आहे आणि ती प्रोसिजर करून केलेली आहे, परंतु ज्यावेळेस ते चौकशीला येतं सर्कल ऑफिसमध्ये तर त्यावेळेस सर्कल ऑफिसकडून संबंधित व्यक्तीला निरोप दिला जात नाही आणि त्यामुळे ती प्रकरण तसंच पडून राहिलेलं आहे. असं एक प्रकरण आत्ताही आपल्याकडे आहे. तर महाराष्ट्र शासनाची जीवन सातबारा मोहीम आपण तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने राबवत आहोत. त्याच्यामध्ये जवळपास 1500 नोंदी ज्या मयत झाल्या होते तर त्याची द्वारे चौकशी करून आपण ते सातबारे जीवन करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचे जवळपास 80% काम पूर्ण झालेलं आहे. याच्यामध्ये आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे. आपण सगळे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देत आहे, पण त्याच्यामध्ये बरेचसे असे काही विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे 49चा पुरावा नाही किंवा काही त्यांच्या अनेक अडचणी आहेत. तर ह्या संदर्भामध्ये काय ज्या लोकांनी अप्लिकेशन केलंय त्यांना दाखले मिळणं तर गरजेचं आहे, कारण का तर शिक्षण होणं हे गरजेचं आहे. त्यांच्या एखाद्या कागदामुळे त्यांचा जर दाखला मिळत नसेल तर पुढच्या येणाऱ्या अडचणी कशा सुटतील? ज्यांना अशा पद्धतीच्या अडचणी आहेत तर त्याच्यामध्ये स्थानिक मंडळाधिकारी, पोलीस पाटील आणि स्थानिक लोकांचा जो चौकशीचा अहवाल आहे त्याच्या अनुषंगाने दाखले देण्याची व्यवस्था आहे. तर त्यामुळे ज्यांच्याकडे जुन्या नोंदी नाहीत तर त्या ठिकाणी आपण स्थानिक चौकशी करून त्या जातीचे दाखले देण्याची कारवाई करतो. धन्यवाद. या ठिकाणी तालुका पुरवठा अधिकारी सन्माननीय मुख्यमंत्री निवडणूक साहेब या ठिकाणी उपस्थित ठिकाणी स्वागत करतो. यानंतर तालुक्याचे तहसीलदार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. पुरवठा सहकार विपणन विभाग या ठिकाणी या विभागाने लोकशाही दिनामध्ये सहकार नोंदवलेला आहे. तरी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे संबंधित चळवळीवर ज्यांचं काम आहे त्यांनी या ठिकाणी आपलं काम नोंदणी या ठिकाणी करून घ्यावं आहे. राहू तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी लोकशाही दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राहू पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी महसूल विभागाचे सर्व प्रशासकीय अधिकारी त्याचप्रमाणे तालुक्यातील शासकीय अधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत. नागरिकांच्या असणाऱ्या अडीअडचणी तत्काळ सोडवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते दिसून येत आहेत. अनेक लोकांच्या अडीअडचणी आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी त्या अर्ज देऊन
आपल्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवून प्रथमतः उत्पन्नाचा दाखला आहे श्रीमंती वंशावली बाळासाहेब यांचा तेलांगणी या ठिकाणी दाखल्याचं वाटप केलं जात आहे। 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी काही शासकीय शैक्षणिक कामासाठी लागणारे कागदपत्रे या ठिकाणी तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये देण्याचं नियोजन केलं जात आहे। या ठिकाणी शिंदे नितीन धनाजी जातीच्या दाखल्याचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वाटप होत आहे। या ठिकाणी त्यांनी कसा स्वीकार केला। निलेश ज्ञानदेव गजरे उत्पन्नाच्या दाखल्याचं वाटप या ठिकाणी होत आहे, त्यांनी कसा स्वीकार केला। संदीप भीमाजी शिंदे उत्पन्नाचे प्रमाणपत्र या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येत आहे, त्यांनी याचा स्वीकार केला। वंशा तानाजी नवले उत्पन्नाच्या दाखल्याचं या ठिकाणी वितरण होत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार केला। गणेश किशन शिंदे उत्पन्नाचे प्रमाणपत्र या ठिकाणी वाटप होत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार केला। गणेश सुभाष शिंदे या ठिकाणी जातीच्या दाखल्याचं वितरण होत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार केला। श्री अरुण बापू खेडेकर या ठिकाणी उत्पन्न दाखल्याचं वाटप होत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार केला। उपस्थित सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी हा कार्यक्रम परत असाच चालू राहणार आहे, त्याची या सर्वांनी नोंद घ्यावी। सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करण्यात मान्सून आवाज येतो। या ठिकाणी ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये होणार आहे, तरी सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित करायचे आहे। लोकशाही दिनाच्या निमित्ताने राहू ग्रामपंचायतीमध्ये आलेले सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत। त्याचप्रमाणे विविध विभागात असणाऱ्या काही अडीअडचणी संदर्भात माझं नाव व्यंकट नारायण पिलाने, मुक्काम कोटजैठणे, तालुका दौंड, जिल्हा पुणे। कशासाठी आलाय तुम्ही इथं? मृत्यूच्या दाखल्यासाठी। मृत्यूचा दाखला किती तारीख आहे मृत्यूची? 2008 मध्ये। तुम्ही मृत्यूचा दाखला मिळण्याबाबत काय ऍप्लिकेशन केलंय का? हो, कागदपत्र पूर्ण दिली होती। हा. परत ते हित कागदपत्र 2 महिने झाले आले, मला आता माहिती झाले। म्हणजे किती दिवस, किती तारीख आहे मृत्यूची? 25/7/2008। 25/7/2008। कुठं झाला होता मृत्यू? मिरवडी या ठिकाणी। मिरवडी। मग तिथं नोंद नाही का? नोंद नाही केलेली। बरं, तुम्ही पंचायत समितीकडे दिले का तहसीलदारांकडे दिले? तहसीलदारांकडे। पण ही प्रोसिजर कशी आहे काय हे माहिती आहे का तुम्हाला? लोकशाही दिन आहे म्हणल्यानंतर ते लोकांच्या अडीअडचणी सुटल्या पाहिजेत ना। फोन केल्यानंतर बऱ्याच अडचणी येतात, 15-20 दिवसांनी येतो, तोपर्यंत त्या जागा चेंज करून जातो। नाही पोहोचला तर मला डायरेक्ट फोन करा, मी तुम्हाला 90-50-200 राहुल काळे सर, या भागामध्ये जवळजवळ 4-5 बिबटे एक साथ फिरत आहे आणि प्रशासनाला फोन केल्याच्या नंतर हे उचलत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। बऱ्याचशा लोकांनी असे तक्रारी केलेल्या आहेत
आम्हालाही फोन येतात सर त्यावेळेस, किंवा कुणाला तरी सांगा, आमचा फोन उचलत नाही, तुम्ही तरी कुणाला तरी फोन करा, परंतु आपल्याकडून हे दुर्लक्ष होतंय. नाही तसं कोणी करत असेल तर त्यांना आम्ही समज देतो, आणि तसं जर काय लगेच तुम्हाला नाही मिळाला संपर्क तर मला करा संपर्क, तर मी पुढची यंत्रणा तात्काळ कारवाई करतो. झाडं लावायचं लावू ना, मग काय अडचण घेऊ आपण झाडं लावू. ठीक आहे ना, पावसाळ्यात झाडं लावू आपण. किती लावायचं पावसाळ्यात घेऊ आपण झाडं लावू.